अरविंदजी. काय आजचा कार्यक्रम काय? सोसायटीचं इलेक्शन लागलंय. हं. कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून जरा कुरबुर चालू आहे. पण चेअरमन साहेबांनी तुम्हाला विनंती केली आहे मध्यस्थी करा म्हणून. बरं, कधी निघायचं मग? हा, आता कधी बी या म्हणल्या सवड मिळेल तेव्हा. ठीक आहे. काल तुम्ही ते 20 लाखाचं कर्ज मंजूर केलं, पण त्या ताईसाहेब पैसे न घेता निघून गेल्या. काय? हो, आता आतमधून पैसे मोजून बाहेर येईपर्यंत बघतो तर काय, तिथं कुणीच नाही. कर्ज द्या म्हणून मिनतवारे करत होती. बाई मनानं निर्मळ वाटली म्हणून आम्ही पण कर्ज मंजूर करून टाकलं आणि पैसे न घेताच गेली. कमालच आहे. मला बी काय उमगलं नाही बघा. दादा नाही म्हणलं तरी पैशासाठी लाळघोटेपणा करत लोक मागं फिरतात. ही बाई वेगळीच आहे. एक काम करा, ती कुठं राहते ते हुडकून काढा आणि तिला पैसे देऊन या. बर. हरिपूर गाव म्हणाली होती ना ती. होय. आम्ही सोसायटीत जातो, तुम्ही पैसे देऊन या. काय झालं? तुम्ही स्वतःहून कुणाला कर्ज दिलं नाही ना, याचंच आश्चर्य वाटतंय मला. त्या दिवशी लोक आमच्याबद्दल काय बोलतात हे आमच्या समोरच धडधडीतपणे सांगितलं तिनं. तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटलं होतं. ती बाई खरी आहे आणि तिची गरज पण. तुम्ही पैसे देऊन या. हां, व्याजाची तारीख, आपले नियम अटी लय सांगत बसू नका तिला. तिला सांगायची गरज पण नाही. समजूतदार आहे बाई. या. रुपाले, शंकर कुठे आहे? त्याच्या रूममध्ये. आज रात्री जिगीशाकडे जेवायला जायचंय. निरोप दे त्याला, लवकर ये म्हणा. आमची परीक्षा बघू नको. ताई, काय? मातोश्री सोसायटीत काम आहे, तिकडेच गेल्यात आता. आशीर्वाद न देतच गेल्या. अजून बी नाराज आहेत का माझ्या? मातोश्रीने तुला निरोप द्यायला सांगितलं. आडंबेल बोल. बर, काय? नाही नाही नाही, असं कसं? नाही नाही, आपल्या गाडीतच जायचं. मी करतो प्लॅन. ठेव तुम्ही, आलोच. हां.